नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतलो अळूंच्या गाठींची भाजी। अळू जो असता तो पावसामध्ये कोकणात मुबलक प्रमाणात आढळता। जागोजागी अळू इलेलो असता, म्हणून जास्त करून कोकणात श्रावण महिन्यात अळूच्या गाठी बांधून त्याची भाजी करतात। तर आपण करूचा काय असा, पहिल्यांदा आपण अळू आणूचा असा आणि त्याचा ह्यो जो देठ असा ना तो कापून टाकूचा असा, नाही तर खुडून टाकूचा असा। जसा तुमका चांगला वाटला ता तुमका करूचा असा। मी हैसर खुडून घेते आणि हैसर मी बघा कसा देठ हैसर तोडून टाकते। आळू दिसाक अगदीच छान असा या पान असा हिरवागार टवटवीत जो पान असता, पण आपणाक आळूंची गाठीयो बनवूक टवटवीत पान नाही घेऊचा असा। आदल्या रात्री ती पानं तोडून आणूची असत आणि अशीच बाहेर ठेवूची असत। थोडी पानं बावून जातली म्हणजेच नरम होतली आणि अशी पानं आपणाक आळूची गाठीयो बनवूक घेऊची असत। मी हैसर आता काय करतले, ते आळूच्या पानात ज्या मागे हैसरना देठ दिसता तर आपणाक त्याच्यावरती लाटणी दाबून थोडीशी फिरूची असा, जेणेकरून त्याच्या आतमधला जो पाणी असा तो निघून जाताला आणि टवटवीत नाही दिसतली पानं, तर नरम झालेली दिसतली। बघा मी कसा हैसर करत असे तर तुम्ही जरा बघून घ्या। पान उलटा ठेवूचा असा आणि पानाच्या मध्यभागी जी शीर असा ना त्याच्यावरती लाटणीने जोरात दाब देऊचा असा, जेणेकरून ते जी शीर असताना ती एकदम चपटून जातली आणि त्यातलं पाणी जे असतं ना ते बाहेर येताला। तर अशा पद्धतीने आपणाक टवटवीत पानं नाही लागत, तर आपण थोडीशी शिळी झालेली पानं लागतात। मी हैसर पानं मस्तपैकी धुवून घेतलेली असत आणि काल रात्रीच खोडून ठेवली, त्याच्यामुळे ही पानं आता नरम झालेली असत। आता करूचा काय असा की गाठीयो आपणाक बनवूच्या असत, तुम्ही अख्ख्या पानाचे पण गाठी बनवू शकतात, पण मी हैसर काय करते, मी हैसर एक एक पानाचे 2 भाग करून घेतले। त्याच्यामुळे होताला काय, एका पानाचे 2 गाठी बनतले। ती मी हैसर आता कापून घेते पान आणि तुम्ही आता बघू शकता मी काय करतले, मी हैसर जे ना रोल करूक घेतले, गोल गोल रोल करूचा असा माका। तुम्ही ह्यो रोल जो असा तो तुम्ही हातावर पण करू शकतात, पण मी हैसर पोळपाटावर करून घेते। त्याच्यानंतर या अळूच्या पानाची अशी गाठ बांधूची असा। बघा मी कशी छानशी गाठ बांधले आणि त्याची जी टोका असत ती आतमध्ये पिळून घेतले। अशा पद्धतीने मी सारे जे आळू असत ना त्या साऱ्या आळूची अशीच गाठ मारून घेतले आणि हीच असा आपली मेन भाग अळूची गाठ आणि बाकी आपण करूचे असा भाजीची तयारी। तर मी अशी गाठी मारून घेते अळूक, बघू शकता तुम्ही कशी गाठी मी हैसर मारून घेत असेल। मस्त लागता खावाकता, एकदम मस्त लागता गाठी। एक एक गाठी आपण एक एक पानात आपण वाढून घेतो ना तर भरपूर मजा येता। तर मी हैसर आता सगळ्याच पानांचे गाठी बांधून घेते। बघा कशी गाठी मी बांधते, 7 जन्माची गाठ जशी बांधताना की सुटताली नाही तशी मी हैसर गाठी बांधून घेतले। ही असत माझी आवडीची गाठी आहे। आता पुढे काय करूचा असा आणि आपल्याला काय काय लागताला भाजी बनवू तो बघते। अळूची गाठी आहे जसे भाग बदलता तशी थोडी थोडी त्याची बनवण्याची पद्धत पण बदलता। मी तुमका आता कोकणातली पद्धत दाखवते, पण माका जी पद्धत आवडता ना थोडीशी ती मी हैसर थोडीशी चेंज केलेली असे। बघा आपणाक काय काय लागताला, तर पहिल्यांदा आपणाक लागताला जिरा लागताला फोडणी घालूक आणि हिंग लागताला फोडणी घालूक। मी हैसर मोहरी वापरत नाही असे। नंतर टोमॅटो, कांदा, लसूण, लिंबू, मसालो, हळद आणि आला आणि टोमॅटो या सगळं मी धुवून बारीक चिरून घेतलेला असे। आता एका पॅन मध्ये थोडासा तेल टाकूचा असा। मी हैसर 3 चमचे तेल घेते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल घेऊ शकता। आता करूचं काय असा, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हैसर जिरा टाकून घेतो आणि जिरा थोडा तडतडताला रोस्ट होताला गरम होताला जिरा, त्याच्यानंतर मी टाकते हैसर 1 देवी हिंग मसाला। मी हैसर टाकते 1 देवी हिंग। बघा मी हैसर थोडे जास्त प्रमाणात हिंग घेते, कारण माका तो सुगंध येताना तो माका आवडता या भाजीची स्पेशली, कारण की याच्यात स्ट्रॉंग असा काही नाही असा। तर मी हैसर आता हिंग यात स्ट्रॉंग पकडते की हिंगाचा वास येतो। आता मी त्यात ॲड करते थोडे लसूण, कांदा, टोमॅटो आणि परतून घेते तव्यावर मंद आच करून ठेवलेली असा।
आता ह्याच्यात मी परतलंय कांदो थोडंसं गुलाबी ब्राउनिश होईपर्यंत आपण आत भाजून घेऊचं. आता त्यानंतर त्याच्यात टाकलेलं आम्ही आला, लसूण आणि ह्याचं शॅलो फ्राय करून घेऊचा. आणि त्यानंतर मी ह्याचं झाकून ठेवते ती भाजी थोडंसं त्याका वाफेवर शिजू. हयसर मी तर परतून घेत आहे भाजी, तुम्ही बघू शकता. आणि याच्यात मी टाकते आता टोमॅटो. तुमका जर टोमॅटो आवडत नसता तर तुम्ही नाही टाकला तरी चालताना. मी ह्याच्यात आता लिंबू ॲड करते. लिंबू नसाल तर तुमका आवडत असाल तर तुम्ही ह्याच्यात कोकणामधलं आमसूल टाकतात. आमसूल किंवा आमसूलचं पाणी बनवून त्या ह्याच्यात टाकतात. आमसूल म्हणजे कोकम. आणि तुमका जर आवडत असताना तर तुम्ही ह्याच्यामध्ये चिंचेचं कोळ आणि थोडंसं गूळ पण टाकू शकता. पण माका आता गोड आवडत नाही म्हणून मी ह्याच्यात गूळ आणि चिंचेचं कोळ नाही टाकत असेल. त्याच्या बदली मी ह्याच्यात लिंबू घेतलेला असेल. आता मी वाफ येऊ ठेवलं ह्याच्यावर 5 मिनिटासाठी. आता बघतो कसं लागतं. आता वा 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 छान रटमाट शिजलेला असा. आणि ह्याच्यावर बघू शकते कांदो, टोमॅटो, लसूण सगळं आता एकजीव झालेला असा. आता हे जो गाठिया असं ती मी ह्याच्यावर टाकते. गाठिया अगदी 2 मिनिटामध्ये शिजून निघतो. त्यामुळे गाठिया घालून जास्त हलवूचा असा. ह्याच्यावर मी आळूची गाठिया ह्याच्यावर टाकले आणि झाकून घेते. तवसर तयारी केली मी. आणि ह्या असा आळूची गाठी आहे, किती छान लागतात. तुम्ही पण करा.